तर पहा, फर्स्ट लेक्चर मध्ये आपण न्यूटन्स लॉ ऑफ मोशन पाहिलं आणि एक सिंपल नियम आहे की एखादी वस्तू स्टेशनरी असेल, स्थिर असेल तर ती कायम स्टेशनरी असणार, स्थिर रेस्ट पोझिशनला. एखादी वस्तू मोशन मध्ये असेल ती कायम मोशन मध्येच असते जोपर्यंत त्याच्यावर एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स कार्य करत नाही. हा न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आता फोर्स काय आहे हे आपण समजून घेतलं. फोर्सचे दोन मुख्य टाईप आहे. पहिला टाईप आहे कॉन्टॅक्ट फोर्स, दुसरा टाईप आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये पहिला फोर्स आहे पहा मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स म्हणजे काय? द फोर्स विच इज अप्लाइड बाय द मसल्स ऑफ आवर बॉडी. म्हणजे आपल्या स्नायूंच्या साह्यानं जे बल आपण लावू त्याला काय म्हणू आपण? मस्क्युलर फोर्स. एखादा डंबेल्स आहे, तो डंबेल्सला आपण जोपर्यंत हातात उचलणार नाही तोपर्यंत त्याच्यावर मस्क्युलर फोर्स अप्लाय होणार आहे का? नाही. म्हणजे मस्क्युलर फोर्स, एखादी गाडी ढकलायची असेल, आपल्याला पुश करायची असेल तर त्या गाडीला आपण काय लावणार? प्रत्यक्ष हात लावणार, म्हणजे इथं कॉन्टॅक्ट येणार. दॅट्स व्हाय मस्क्युलर फोर्स हा कोणत्या टाईपचा फोर्स आहे? कॉन्टॅक्ट फोर्स, म्हणजे संपर्क बल आहे. दुसरा आहे फ्रिक्शनल फोर्स. आताच पाहिलं आपण की घर्षण बल जे आहे त्यामध्ये दोन वस्तूंचं एकमेकावर काय होतं? प्रत्यक्ष संपर्क येतो. सिंपल उदाहरण पहा, आपले दोन हात हे आपण एकमेकावर घासले म्हणजे याच्यामध्ये हीट तयार होते. हे होत असताना मला सांगा, जर हातांचा कॉन्टॅक्टच आला नाही तर इथं फ्रिक्शन हीट तयार होते का? नाही. दॅट्स व्हाय इट इज अ फ्रिक्शनल फोर्स. पहा, मी तुमच्या समोर जे उभा आहे, आपण जे चलू शकतो हे कोणामुळे आहे? फ्रिक्शनल फोर्समुळे. एखाद्या केळाचं साल्ट असू द्या किंवा चिखल असू द्या, त्यामध्ये आपला बॅलन्स राहतो का? नाही, कारण आपलं फ्रिक्शन त्या ठिकाणी कमी होतं पृष्ठभागासोबत, म्हणून आपण चिखलामध्ये व्यवस्थित चलू शकत नाही. पण ते सरफेस जर रफ असेल तर आपण सहज चलू शकतो. बरोबर? म्हणजे आपण जे पुढे पुढे चलतो त्यासाठी एसेन्शियल फोर्स कोणता आहे? फ्रिक्शनल फोर्स, घर्षण बल. आणि घर्षण बल हे एक प्रकारचं कोणतं फोर्स आहे? कॉन्टॅक्ट फोर्स आहे. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये जर पाहिलं आपण तर मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेट म्हणजे तुम्हाला असं आहे का की लोखंडाच्या समजा लहान लहान तुकडे आहेत तर चुंबकाला प्रत्यक्ष त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट केल्यावर तो चिटकेल असं आहे का? नाही. ते धरून सुद्धा त्याला काय करतो? त्या ठिकाणी अट्रॅक्ट करू शकतो. बरोबर आहे का? म्हणजे याचा अर्थ की लोखंड आणि चुंबक यांचा प्रत्यक्ष संबंध न येता सुद्धा जो चुंबक आहे तो लोखंडाला काय करायला? अट्रॅक्ट करायला. मग मॅग्नेट जो आयर्न पीसेसला अट्रॅक्ट करायला, तर या अट्रॅक्शन मध्ये कुठेही त्यांचा प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट व्हायला का? नाही. म्हणजे कॉन्टॅक्ट नसताना सुद्धा मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होतो, चुंबकीय बल कार्य करत असतं. आणि म्हणून मॅग्नेटिक फोर्स अर्थातच चुंबकीय बल हे कोणत्या टाईपचा फोर्स आहे? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. त्यानंतर आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुम्हाला माहित आहे की आताच मी सांगितलं की एखादा ऑब्जेक्ट आहे हा अर्थ पासून आपण वर जर फेकला, थ्रो केला, तर काही विशिष्ट उंचीनंतर पुन्हा तो कुठे येतो? अर्थच्या दिशेने येतो. बरोबर? याचं कारण काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पृथ्वी काय करते? प्रत्येक ऑब्जेक्टवर कोणता फोर्स अप्लाय करत असते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. येते लक्षात? पहा, आता आपलं स्वतःचं वेट आहे, वजन. हे वजन सुद्धा काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. पहा, कारण आपल्या मासवर जेव्हा अर्थची ग्रॅव्हिटी ऍक्ट होते तेव्हाच आपल्याला काय मिळतं? वेट मिळतं. येते लक्षात? सो वेट अर्थातच ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. कारण ग्रॅव्हिटेशनची जी रेंज आहे ना ती इनफायनाइट आहे. पहा, अनंत अंतरापर्यंत कार्य करतो. पण एखादा ऑब्जेक्ट अर्थ पासून उंचीवर गेल्यावर सुद्धा तो त्याला अट्रॅक्ट करू शकतो. याचा अर्थ यामध्ये प्रत्यक्ष कॉन्टॅक्टची गरज आहे का? नाही. सो इट इज द नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणून गुरुत्वीय बल लक्षात घ्या, जगातला सर्वात वीकेस्ट फोर्स आहे, कमकुवत. पण याची जी रेंज आहे ती इनफायनाइट आहे, म्हणजे अमर्याद अंतरापर्यंत काम करणारा हे फोर्स आहे. मात्र अमर्याद अंतरापर्यंत कार्य करतो तरी सुद्धा त्यामध्ये कॉन्टॅक्ट आहे का? नाही. सोपं उदाहरण सांगतो. चंद्र पृथ्वीचा काय आहे? नैसर्गिक उपग्रह.
नॅचरल सॅटेलाइट्स. तो अर्थच्या सराउंडिंग का रिव्हॉल्व होतो बरं? कारण अर्थनं चंद्रावर, मूनवर काय लावलेलं आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. याच्यामध्ये कुठेही अर्थचा आणि पृथ्वीचा कॉन्टॅक्ट आहे का? नाही. अनदर एक्झाम्पल सांगतो. आपली अर्थ कोणाभोवती फिरते? सन सूर्याभोवती रिव्हॉल्व करते. ती विशिष्ट कक्षा सोडून जाते का? नाही. का? कारण सूर्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशावर ऍक्ट करत असतं? आपल्या अर्थवर. मग आता मला सांगा, अर्थ आणि सन याचा कुठेही कॉन्टॅक्ट आहे का? नाही. दॅट्स व्हाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. त्यानंतर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. याचं बेस्ट एक्झाम्पल काय सांगता येईल? पहा, तुम्हाला माहित असेल की कागदाचे लहान लहान कपटे असतात. पहा, जे कोंब असतो ना, कंगवा, तो जो तुम्ही केसावरून फिरवला तर ते कागदाचे लहान लहान कपटे त्याला काय होतात? अट्रॅक्ट होतात. मग अट्रॅक्ट होताना तो कंगवा तुम्हाला त्याला कागदाला चिटकवायची गरज आहे का? नाही. ते दुरूनच त्याला काय करतात? या ठिकाणी अट्रॅक्ट होतात. आणि दॅट्स व्हाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मध्ये सुद्धा एक वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट आहे का? नाही. दॅट्स व्हाय इट इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. सो लक्षात घ्या, ज्या फोर्स मध्ये दोन ऑब्जेक्टचा एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्क येईल फोर्स दरम्यान, तरच तो फोर्स कोणता फोर्स असतो? कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्सची दोन उदाहरणं पाहिली आपण, मस्क्युलर फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स जेव्हा दोन ऑब्जेक्ट मध्ये प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट नसताना सुद्धा फोर्सचं एक्झिस्टन्स असतं, अस्तित्व असतं, तर त्या फोर्सला काय म्हणायचं? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. त्याचे एक्झाम्पल काय पाहिले आपण? टाइप्स: मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता फोर्सचे आणखी दोन टाइप आहे पहा, बॅलेन्स्ड फोर्स आणि अनबॅलेन्स्ड फोर्स. पहा, मला सांगा, तुम्ही जेव्हा एखादी वस्तू किराणा दुकानावर जात आणण्यासाठी, तेव्हा मोजताना काय करतो बरं? समोरचा एका ठिकाणी माप ठेवतो आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही जी वस्तू घ्यायली, उदाहरणार्थ साखर घ्यायलो आपण, तर सुरुवातीला तो जो पारडा असतो तो बॅलन्स मध्ये असतो का? नाही. पण जेव्हा 1 किलोचं माप आणि 1 किलो साखर हे दोन्ही सारखं असेल तेव्हा तो कसा असतो बरं? बॅलन्स. लक्षात आलं? पुन्हा रस्सी खेच करताना बघा, जेव्हा तुम्ही टग ऑफ वॉर म्हणजे रस्सी खेच खेळता, इकडून समजा 5-6 जण, तिकडून 5-6 जण सारखी शक्ती लावली तर ती जी दोरी आहे ती एका दिशेला वळल्या जाते का? नाही. तेव्हा ती कोणत्या स्थितीमध्ये आहे? बॅलन्स कंडिशन मध्ये आहे. आणि जर एखाद्याकडून जास्त शक्ती लावण्यात आली तर बाकीचे सगळे वळले जातात, म्हणजे ही कंडिशन कोणती झाली? अनबॅलन्स. लक्षात आलं? सो दोन ठिकाणी फोर्स आहे, ते जर इक्वल अमाउंट मध्ये जर प्रेझेंट असतील तर अशा वेळेस ते फोर्सेस काय आहे? बॅलन्सिंग फोर्स आहे. आणि जर एका साइडला कमी आणि दुसऱ्या साइडला जास्त अशा पद्धतीची कंडिशन असेल त्याला काय म्हणता येईल आपल्याला? अनबॅलन्स्ड फोर्स. काय म्हणता येईल? अनबॅलन्स्ड फोर्स. सिक्सॉ तुम्ही करता, सिक्सॉची जी फळी असते, एकच जण जास्त वजनाचा असेल तर दुसरा कुठे जातो? वर जातो, म्हणजे अनबॅलन्स. पण सारख्या वजनाचे असतील तर ते समांतर है ना, हॉरिझॉन्टल लेवलला सेम पोझिशनला असतात. अशा वेळेस त्याला कोणती कंडिशन म्हणू आपण? बॅलन्स कंडिशन. ओके. फायनली आपण पाहू फोर्स बद्दल काही पॉइंट्स. इट ऍक्ट ऑन टू बॉडीज थ्रू एन इंटरॅक्शन बिटवीन देम. फोर्स जो आहे ना, तर हा दोन बॉडीज मध्ये ऍक्ट होत असतो. येते लक्षात? जसं की आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये पाहिलं होतं की या विश्वातला प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर काय लावतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावतो. म्हणजे याचा अर्थ फोर्स निर्माण होण्यासाठी दोन बॉडीज मध्ये इंटरॅक्शन म्हणजे आंतरक्रिया होणे आवश्यक आहे. जसं की आता पहा, एखादा बॉल यायला, तर बॉल आल्यानंतर त्याला थांबवायचं असेल तर आपण काय वापरला? हात वापरला आपला. मग ऑब्जेक्ट दोन झाले, एक बॉल आणि एक हात. येते लक्षात? येते लक्षात? म्हणजे दोन बॉडी जेव्हा एकमेकांसोबत इंटरॅक्ट करतात तेव्हा काय ऍक्ट होतो? फोर्स ऍक्ट होतो. इट इज अ वेक्टर क्वांटिटी
आता फोर्स जे आहे ना हे दोन्हीवर डिपेंड आहे, डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड. कोणावर डिपेंड आहे? डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड या दोन्हीवर डिपेंड आहे. आणि म्हणून फोर्स जी आहे ती कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. लक्षात घ्या, जी ही फिजिकल राशी कोणावर डिपेंड आहे? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. ओके, तर त्या वस्तूचं परिमाण आणि दिशा या दोन्हीवर अवलंबून असेल तर त्या क्वांटिटीला कोणती क्वांटिटी म्हणतो आपण? वेक्टर क्वांटिटी. आणि फोर्स जे आहे, दिशा बदलली की फोर्सची व्हॅल्यू सुद्धा बदलते. हे आपण जेव्हा नेट फोर्स कन्सेप्ट पाहू ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की फोर्स ही वेक्टर क्वांटिटी का आहे. An object changes its state of motion due to force. आता फोर्स न ऑब्जेक्ट जे आहे ती त्यांची स्टेट ऑफ मोशन बदलू शकतात. म्हणजे याचा अर्थ एखादी वस्तू रेस्ट पोझिशनला आहे किंवा स्टेशनरी आहे, स्थिर आहे, तर या वस्तूला आपण कशामध्ये आणू शकतो? मोशन मध्ये आणू शकतो. एखादी वस्तू ऑलरेडी मोशन मध्ये आहे त्या वस्तूला आपण रेस्ट पोझिशन मध्ये आणू शकतो. तर हे दोन्ही फेनॉमेना केव्हा शक्य आहे? जर त्याच्यावर आपण काय लावत असतो? फोर्स लावत असतो. ओके, आता नेट फोर्स बद्दल आपण बोलायलो. आता एक एक्झाम्पल घेऊ पाहतो. समजा हा बॉक्स आहे, तर या बॉक्सवर काय झालं माहितीये का की इथं दोन जण आहेत समजा. ओके, सो हे दोन जण काय करायचे की पहिला व्यक्ती आहे ए, दुसरा व्यक्ती आहे बी. हा काय करतोय? 10 न्यूटन फोर्स या बॉक्सवर अप्लाय करतो. आणि बी व्यक्ती जो आहे तो 15 न्यूटन फोर्स या ठिकाणी काय करायला? ऍड करायला. आता मला सांगा, हे जे दोन्ही वस्तू आहेत, दोन्ही व्यक्ती आहेत ए आणि बी, यांची फोर्स लावण्याची दिशा कशी आहे बरं? सेम. कशी आहे? सेम. जसं की पहिल्या व्यक्तीने लावलेलं फोर्स F1 हे किती आहे? 10 न्यूटन. आणि दुसऱ्या व्यक्तीने लावलेलं फोर्स हे किती आहे? 15 न्यूटन. मग आता एकाच, लक्षात घ्या, एकाच दिशेनं बल लावल्या चाललं म्हणून इथं जर नेट फोर्स काढायचा असेल, काय करायचं असेल? नेट फोर्स म्हणजे टोटल फोर्स काढायचा असेल म्हटल्याचे तुम्ही तर इथं काय करायचं आपल्याला? या फोर्सेसची आपण काय करणार? ऍडिशन. काय करणार आपण? ऍडिशन. ऍडिशन केव्हा करायची बरं? जर फोर्सेस एकाच दिशेने लावले जात असतील तरच. मग आता मला सांगा, पहिला फोर्स F1 किती होता? 10 न्यूटन. F2 किती आहे? 15 न्यूटन. दोघांची ऍडिशन करा, किती आलं? 25 न्यूटन. आता ही सिच्युएशन आता आपण दुसऱ्या केस मध्ये बघू. तोच बॉक्स आहे. फक्त आता काय झालं की ए वाला जो आहे तो या साइडला आहे आणि बी वाला या साइडला आहे. ठीक आहे. आता या केसेस मध्ये सुद्धा ए ने किती फोर्स लावला होता? सांगा, किती फोर्स लावला होता? 10 न्यूटन, ज्याला आपण F1 कन्सिडर केलं होतं. ओके, सो आणि बी ने जो फोर्स लावला या दिशेनं तर ते फोर्स आहे समजा F2 आणि ते आहे 15 न्यूटन. पण आता काय झालं बरं फरक की हा जो आहे, लक्षात घ्या की या दोन्हींची फोर्स लावण्याची जी दिशा आहे ही एकमेकांच्या अगदी काय आहे बरं? विरुद्ध आहे. बरोबर आहे का? हा बी वाला जर पाहिला आपण तर या दिशेनं फोर्स लावला, ए वाला त्याच्या विरुद्ध दिशेनं फोर्स लावायला. मग अशा वेळेस मला सांगा आता हा बॉक्स कुठे जाईल? इकडे जाईल की इकडे जाईल? कारण इथं तर एका दिशेनं होतं म्हणजे तो तर काय जाणार आहे? पुढे जाणार आहे आणि फास्टली जाणार आहे. आता याच्यात काय होईल बरं? बॉक्स कोणत्या दिशेला जाईल? राईट साइडला जाईल का लेफ्ट साइडला जाईल? राईट साइडला. कारण बी वाला काय करायला या ठिकाणी ए पेक्षा जास्त फोर्स लावायला. मग ए पेक्षा जास्त म्हणजे इथं आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. इथे ऍडिशन करता येईल का? नाही. जिथे डिफरन्स काढायचा तिथं काय करावं लागते? वजाबाकी, सबट्रॅक्शन. म्हणजे सेकंड केस मध्ये जर आपल्याला नेट फोर्स काढायचा असेल तर नेट फोर्स काय करणार आपण? हायर फोर्स मधून लोअर फोर्स
वजा करणार म्हणजे F2 मधून F1 आपण काय करणार इथं मायनस करणार आणि मग आता सांगा 15 मधून 10 मायनस केलं तर किती न्यूटन आला फोर्स 5 न्यूटन. सो लक्षात घ्या तुमच्या की डायरेक्शन चेंज झाली की फोर्सची काय बदलली बरं इथं व्हॅल्यू बदलली. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणलो होतो की डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्हीवर डिपेंड असल्यामुळे फोर्स ही कोणती क्वांटिटी आहे